नुकताच 12 जूनला अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य काउन्सिलच्या शिष्टमंडळाने डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्री महोदयांची भेट पुणे या ठिकाणी घेतली होती। आणि या भेटीमध्ये प्रामुख्यानं एक या सरकारनं घोषित केलेली कर्जमाफी असेल किंवा या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पीक विम्याच्या रकमा असतील, सोबतच या खत बियाण्याच्या प्रश्नाच्या अनुषंगानं असेल, या सगळ्या प्रश्नाला घेऊन जी चर्चा झाली आणि या चर्चेच्या नंतर नुकतंच चालू असणारं पावसाळी विधिमंडळाचं अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये एकूण सरकार पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे आमदार ज्या पद्धतीनं कर्जमाफी आणि पीक विम्यावरती विधान भवनाच्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा केली जाते आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज किसान सभेचा एक जबाबदार कार्यकर्ता आणि शेतकरी चळवळीतला संवेदनशील कार्यकर्ता म्हणून मी आपल्या समोर या माध्यमातून ज्या पद्धतीचा शब्दाचा आणि आकड्याचा खेळ हे सरकार करत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा होणारा शब्दाचा आणि आकड्याचा खेळ होतोय, परंतु आम्हा शेतकऱ्यांचा मात्र जीव जातोय, अशी परिस्थिती एकूण या सगळ्या निर्माण झालेली आहे की काय, हे घेऊन आम्ही आज आपल्या समोर लाईव्ह आलेलो आहे। नक्कीच पीक कर्जाच्या अनुषंगानं सविस्तर अशी चर्चा होती आहे, या बाबतीतला आजचा विषय नाही आहे। आज प्रामुख्यानं आपण पीक विमा आणि तोही 2025च्या अतिवृष्टीच्या धर्तीवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेल्या 17,000 रुपयाच्या अनुषंगानं मी आपल्या समोर लाईव्ह येतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती घोषणा केलेली होती, त्या 17,500च्या अनुषंगानं आम्ही सबंध बातम्या बघतोय की या अनुषंगानं ज्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावरती निवेदन सादर केलेलं आहे, ज्या सगळ्या माध्यमांमध्ये आलेलं आहे की राज्य सरकारनं पीक विम्याच्या संदर्भामध्ये घेतलेल्या कप अँड कॅप मॉडेलमध्ये ज्या पद्धतीनं 80-110% फॉर्म्युला बीड पॅटर्न प्रमाणे पहिल्यांदा प्रयोग केला आणि तो प्रयोग सबंध महाराष्ट्रामध्ये राबवला आणि या 80-110च्या कप अँड कॅप मॉडेल प्रमाणे जर 110%पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं जर झालेलं असेल आणि 110%पेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर ती मात्र 110%च्या पुढे राज्य सरकार देईल आणि 80%पेक्षा जर कमी नुकसान झालं असेल तर त्याच्यामध्ये मात्र जो नफा झालेला असेल तो नफा किंवा जो उर्वरित रक्कम असेल ती रक्कम विमा कंपन्या सरकारला जमा करतील आणि कंपन्यांना मात्र 20% ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट दिली जाईल। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीची चर्चा, ज्या पद्धतीचे निकष झालेले आहेत त्यानुसार विधान मंडळाच्या पटलावरती कृषी मंत्र्यांनी मांडलेला आहे की 5,583 कोटी रुपयांची परतावा आजपर्यंत विमा योजनेमधून सरकारकडे जमा झालेला आहे। या संदर्भामध्ये काय निर्णय या राज्य सरकारने घेतला होता की या योजनेमधून जो परतावा सरकारकडे येईल, हा आलेला परताव्याचा दरवर्षीच्या 5,000 कोटीचा हा कृषी समृद्धी योजनेमध्ये जमा केला जाईल आणि त्यामधून शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जातील, अशा प्रकारचा निर्णय 22 जुलै 2025 साली पारित केलेला शासन निर्णय आपण सगळे बघू शकता। आणि म्हणून अपेक्षा होती की हा आमचा पैसा आमच्यासाठी वापरला जाईल, परंतु अत्यंत जबाबदारीने आम्ही सांगतोय की कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा हा जमा झालेल्या पैशाची तरतूद ना सरकारने कृषी समृद्धी योजनेमध्ये केलेली आहे, ना या पैशाचा विनियोग शेतकऱ्यांसाठी केलेला आहे। हा संपूर्ण पैसा सरकारकडे जमा आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतोय की खरं पाहता पीक विमा योजना ही ज्या हेतूनं निर्माण झालेली आहे की जेव्हा कधी नैसर्गिक म्हणजे अवकाळ येईल किंवा नैसर्गिक आपत्ती जेव्हा शेतकऱ्यांवरती येईल किंवा स्थानिक आपत्तीमुळे जेव्हा शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस मात्र त्यांना मदत व्हावी, हा खरा मुख्य हेतू या पीक विमा योजनेचा असताना सुद्धा ह्या पीक विमा योजनेच्या निकषामध्ये आणि ट्रिगरमध्ये हाताळा फासून केवळ या पीक विमा योजनेचा फायदा, पीक विमा योजनेचा उपयोग हा शेतकरी जेव्हा अडचण असेल त्यावेळेस होण्यापेक्षा त्याचे खरं म्हणजे मुख्य हेतू बाजूला सारून हा पीक विमा योजना नफा आणि तोट्याच्या संदर्भामधली चर्चा जेव्हा विधानमंडळामध्ये येते तेव्हा खऱ्या अर्थानं हा पीक विमा योजना आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना लागू करतं का सरकारच्या का पीक विम्याच्या फायदे आणि नफ्या तोट्यासाठी लागू करतं, हे चित्र मात्र समोर झालेलं आहे। म्हणून आम्ही मागणी अशी करतोय की तुम्ही जे 17,000 रुपयाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली ते 17,000 रुपये तुम्हाला देता येऊ शकतात, ते देण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं हे पैसे तुमच्याकडे जमा आहेत 5,583 कोटी रुपये आणि इतर पैसे सुद्धा, हे पैसे तुम्ही ज्या पद्धतीनं सोयाबीनसाठी मोठ्या प्रमाणात आपण पीक विम्याचा अंमलबजावणी करतो, आमच्या माहितीप्रमाणे 30 लाख हेक्टर वरती सोयाबीन धारक शेतकरी असतील ज्याचं नुकसान झालेलं आहे, ह्यांना जरी 17,000 रुपयाप्रमाणे तुम्ही जरी केलं तरी एक 5,000 कोटी 100च्या आसपास रक्कम जाईल। उर्वरित पिकांना सुद्धा जरी कापूस, बाजरी त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे ह्यांचं जरी अंदाजे 1,000 कोटी रुपयापर्यंत धरलं
तरीही एक 6 ते 6.5 हजार कोटीच्या पुढे मात्र ही रक्कम जात नाही आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सरकारने आत्ताच्या 24/2/2026 पर्यंत जे 1523 कोटी रुपयाचा विमा वाटप केलेला आहे, ही रक्कम जर वजा केली तर जवळपास 500 ते 550 कोटी रुपये 5 ते 5.5 हजार कोटी रुपयापर्यंतचा पीक विमा वाटणं गरजेचं आहे. आणि ती वाटण्याची तरतूद तुमच्याकडे आहे. हे तुम्ही 17,000 सगळ्या शेतकऱ्यांना वाटू शकता. अशा प्रकारची मागणी किसान सभा तुम्हाला करते आहे. ही सरकारकडची मागणी झाली, परंतु आज लाईव्ह येण्यापाठीमागचं मुख्य उद्देश की हा मिळणार का आणि कसा मिळवणार, यासाठी मात्र शेतकरी बंधूंनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. की आतापर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी एकजूट झाले, जेव्हा जेव्हा या सरकारने घोषणा केली 2019चा मंजूर असणारा पीक विमा पदरात पाडून घेण्यासाठी, जेव्हा शेकडो आणि हजारो शेतकरी पुण्याच्या विमा कार्यालयावरती आले, त्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्यातल्या शेकडो कोटीचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून आपल्या खात्यावरती वर्ग झालेला आपण बघितलेला आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 काळे कायदे या केंद्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला, 1 वर्ष या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सगळ्या सीमेवरती आंदोलन केलं आणि या देशाच्या पंतप्रधान महोदयांना हे 3 काळे कायदे माफी मागून वापस घेण्यास भाग पाडलं, ते आपल्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून. एवढंच नाही, आता ज्या पद्धतीनं विधानसभेच्या 2024च्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माननीय विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती, ती घोषणा कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंगमध्ये अंमलबजावणी करण्याचं आश्वासन जाहीरपणे दिलेलं होतं. परंतु त्यानंतर 1.5 वर्षानं ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा नागपूरमध्ये आंदोलन झाली, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीच्या अनुषंगानं निर्णय घेतला गेला. त्याही वेळेस शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून घोषणा केलेली कर्जमाफी पदरात पाडून घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना एकजूट व्हावं लागलं. एवढंच नाही मित्रांनो, आता ज्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाचा अनुभव आपण सबंध मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, जे ऊस दरवाढीचं आंदोलन, जो कोणीही एकही आमदार खासदार या आंदोलनामध्ये सहभागी नव्हता, शेतकरी एकजुटीमधून आपण आपल्या ऊस दरवाढीचं आंदोलन यशस्वी केलं आणि ऊस दरवाढ आपल्या पदरात पाडून घेतली. तीही आपल्या एकजुटीवरच. याही पलीकडे घोषित केलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनामधून जो दर आपल्याला मिळाला होता, तो दर पदरात पाडून घेण्यासाठी सुद्धा अगदी आतापर्यंत जी सगळ्या कारखान्यावरती आंदोलन झाली आणि जे बिल आपण आपल्या पदरात पाडून घेतलं, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या एकजुटीमधूनच. आणि म्हणून किसान सभेचा विश्वास हा शेतकऱ्यांच्या एकजुटीवरती आहे. सरकार घोषणा करून मोकळं होत आहे, आकड्याचा खेळ करून मोकळं होत आहे, परंतु आपल्या हातामध्ये मात्र एक नक्की आहे की जेव्हा जेव्हा शेतकरी आपल्या पक्षाचे, जाती आणि धर्माचे भेद बाजूला सरून एकजूट होतो, त्यावेळेस मात्र या सरकारला मागे यावं लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही अत्यंत जबाबदारीने आपल्या सगळ्यांना अपील करतोय की हा 17,000 रुपयाचा पीक विमा आणि या पीक विमा योजनेमधले बदललेले ट्रिगर जर रद्द करायचे असतील आणि ही पीक विमा योजना आणि आपल्या हिताची, शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदतीची ठेवायची असेल आणि 17,000 रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावरती घोषित केलेली आहे, ही जर पदरात पाडून घ्यायची असतील तर आपल्या सगळ्यांना एकजूट झाल्यानंतर हे पैसे नक्की आपल्याला मिळू शकतात. या अनुषंगानं किसान सभा पूर्ण मोर्चेबांधणी करते आहे. गरज आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची आहे. आपण एकजूट व्हाल आणि या सरकारनं घोषणा केलेल्याच गोष्टी ह्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच्या लढाईमध्ये सहभागी व्हाल, एवढीच अपेक्षा आपल्याकडून किसान सभा व्यक्त करते आहे. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.